पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक क्षेत्रात यांचं नाव मानानं घेतलं जातं। मला वाटतं आपण आता जास्त वेळ वाया न घालवता सरळ गप्पांकडे वळूया। ह्या सगळ्या तरुण पिढीशी आणि ह्या सगळ्या समाजाशी कनेक्ट असल्यामुळे आपण कायम फ्रेश राहतो, आपण कायम पुढारलेले राहतो। महिला म्हणून काय आव्हानं या क्षेत्रात आहेत? मला असं वाटतं आम्ही सगळ्या स्त्रियांनी आता आम्ही स्त्री आहोत हे विसरणं गरजेचं आहे। मी स्त्री आहे का मी एक सक्षम व्यक्ती आहे हे मी ठरवायला पाहिजे। हां, बरोबर बरोबर, ॲक्च्युअली ते करणं गरजेचं आहे। टेक्नॉलॉजी हे एक इट इज अ वाईज पेन माझ्या दृष्टीने। पेनावनी काय लिहायचं आहे कोण ठरवतं? माणूस ठरवतो। तर चुकतो तो माणूस आणि चुकीतनं शिकतो तो शहाणा माणूस। तेव्हा आपण जे शाळेत शिकलो, जे आपण कॉलेजमध्ये शिकलो त्याचा त्याच्याशी संबंध आहे का? म्हणून आता आपण असं म्हणतोय की तो माणसाला जेव्हा तो मिमिक करतोय त्याचा अर्थ माणूस त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे, एम्पथी आहे, त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ती त्या AI कडे नाहीये। अजून गप्पा मारायच्या आहेत, अजून तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल।